कॉमन विचारा, काय हरकत नाही. काँग्रेसला आता इलेक्शनच्या काळात दुसऱ्यांदा तुम्ही भेट दिलेली आहे, इथं महादेवाचं दर्शन घेतलंय, काय भावना व्यक्त केली? मी इलेक्शन काळापुरताच कुकडेश्वराला आलोय असं नाही. कुकडेश्वर आमच्या दृष्टीनं श्रद्धेची जागा आहे. ह्या ठिकाणी गेल्या 5 वर्षात किमान 5 वेळा ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. खासदार नसताना आलेलो आहे. ह्या 3-4 जिल्ह्यामध्ये जसं अतुल बेनके यांनी सांगितल्याप्रमाणे हे गोरगरीब, आदिवासी भाग, सर्वसामान्य लोक सगळ्यांच्या दृष्टीनं पुरातन काळातलं हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि आदराचं स्थान आहे आणि ह्याचं पावित्र्य आम्ही राखलेलं आहे. पण आता गेल्या काही वर्षामध्ये ते वास्तूचं थोडं विद्रूप रूप आलेलं आहे. त्याला पुनरावस्था येणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आम्ही तिघांनी आपल्या परीनं प्रयत्न करून याला निधी मिळवणं. निधीपेक्षा निधीला अडचण नाही. निधीला आता कारखान्यांना सुद्धा काही पैसे पूर्वीच्या काळात दिले होते. लोकवर्गणीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. परंतु प्रश्न असा होता, ही साईट पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असल्यामुळं, त्यांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळं बरीचशी कामं करायला आम्हाला मर्यादा आल्या. म्हणून पुरातत्व विभागाबरोबर अनेक बैठका घेतल्या. मेन कळीचा मुद्दा आहे की याला कळस होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. जो कळस आहे त्याची बांधणी करायची, तर पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे की तसे काही पुरावे नाही, तर यापूर्वी कळस होता की नाही याचे पुरावे जर दिले तर आपण करू, असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे. काही स्थानिकांनी ते पुरावे दिलेले आहेत. त्याच्यावर अभ्यास करून त्याप्रमाणे वास्तू उभी करायला पैशाची काही किंचितही अडचण नाही. आमचं सरकार, युती सरकार याच्यासाठी प्रयत्नशील आहे. फक्त आता पुरातत्व विभागाची आमची मांडणी झाली की मग त्याचं काम करायला सुरुवात होईल. दरम्यानच्या काळात ही वास्तू थोडी हे झाल्यामुळं आम्ही सगळ्यांनी अजितदादांकडे DPCमध्ये मागणी केली. अतुलजींनी सांगितल्याप्रमाणे दादांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देता जवळजवळ 3.25 कोटी रुपये सँक्शन केले. त्याचं काम चालू झालेलं आहे. याच कामाचं श्रेय अमोल कोल्हेंनी सुद्धा घेतलं होतं, त्यावर काय म्हणा? त्यांच्याकडे दुसरं काही नाही ना. श्रेय घेण्यापलीकडं काहीच केलं नाही, मग काय श्रेय घ्यायचं? आमच्याकडे त्याच्यामध्ये असं सांगू आम्ही की मुळात ते DPTCला येतच नाही. ते DPTC मध्ये मी स्वतः आहे. मी स्वतः वर्षभर पाहते, 2.5 वर्ष, की तिथे चंद्रकांत दादा पाटील ज्या वेळेला आम्ही मिटिंगा घेतो तेव्हाही कधी आले नाही. आता अजितदादा पवार आहे तेव्हाही कधी आले नाही. परंतु या ठिकाणी या मंदिरावर कलश होता हे पूर्वीच्या इथले सरपंच आणि सगळे आहेत आणि पूर्वीची लोकही सांगतायत. त्याचे पुरावे देखील पुरातन विभागाला आपण दिले, केंद्र आणि राज्य दोन्हीकडे. त्यामुळे आता हा प्रश्न सुटेल हा आम्हाला 100% विश्वास आहे. सर, हिरडा फॅक्टरीचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. कुणाचंही सरकार आलं तरी तो प्रकल्प पुढे जात नाही. मग काहीतरी मंजुरी मिळाली होती, परंतु ती मंजुरी नाकारण्यात आली. कसं आहे, ही हिरडा फॅक्टरी आदिवासी विभागाची सहकारी तत्वावर आहे. सहकारी तत्वावर जे काय अनुदान देणं आवश्यक होतं ते सर्व अनुदान दिलेलं आहे. सरकारनं यापूर्वी त्याला भांडवल पुरवलेलं आहे. आता त्याच्यात अधिकचा निधी कसा द्यायचा? आता त्यांना तो कारखाना चालू करण्यासाठी किमान अडचण सध्या त्या कारखान्यापुढं काय, घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणं, त्याचं व्याज भरणं, इन्स्टॉलमेंट भरणं हे बाकी राहिले. ती मोठी अडचण आहे. त्यामुळं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले त्या संबंधित विभागाला की यांना कसं अनुदान देता येईल. अनुदान द्यायला अडचण नाही, पण कुठल्या हेडमध्ये बसवायचं, कसं बसवायचं याचं आम्हाला प्रपोजल द्या. तर त्याच्यावर ते बरेच दिवस झाले काम करतायत. दुर्दैवानं आतापर्यंत झालेलं नाही, व्हायला पाहिजे होतं. परंतु निधीची अडचण नाही आहे. काम अडलं आहे निधीसाठी, पण आमच्याकडनं अडचण नाही, सरकारकडनं अडचण नाही. कुठल्या हेडमध्ये कसं बसवायचं हे त्या विभागानं बसवून ठरवायचं. तांत्रिकदृष्ट्या तेच अडचण राहिलेली आहे. दुसरा प्रश्न हिरड्याच्या संदर्भातला, हे सरकार किती संवेदनशील आहे मी आपल्याला सांगू इच्छितो. शिवजयंतीला दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि चौथा मी आम्ही आणि वळसे पाटील आम्ही मुंबईवर निघालो. त्यावेळेला विमानामध्ये आपलं हेलिकॉप्टरमध्ये फक्त एकच विषय होता की जुन्नर आंबेगावमधल्या हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचं वादळी पावसामुळे नुकसान झालं 2020ला. त्याचे पंचनामे करण्यात आले. त्याची भरपाई जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये देणं बाकी होतं. ते 2020 पासून दिलं नाही, ते प्रलंबित होतं. तो प्रश्न आम्ही त्या एका दिवसाच्या बैठकीमध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी कॅबिनेट झाली, त्याला मंजुरी मिळाली आणि पैसे मिळाले. हा इथल्या आदिवासी विभागाच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलली ना मी. म्हणजे देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील
आणि वळसे पाटील असेल, मी असेल, अतुल, सगळ्यांनी हे हिरड्या उत्पादकांसाठी 16 कोटी रुपये अवघ्या 5 दिवसात देणं ही काय सोपी गोष्ट नव्हती, ती दिलेली आहे. चला पुढे